तुकोबांचं म्हणणं आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. रंजले गांजले म्हणजे कोण? वारकरी स्वतः. रंजले गांजले म्हणजे त्याची जात पाहायची, त्याचा धर्म पाहायचा. महाराज रंजले गांजले का मतलब क्या? जो भूखे प्यासे है, जरूरतमंद है, मोहताज है, बस उनका धर्म कोई भी हो, उनकी जात कोई भी हो. तुकाराम महाराज का है आपण, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. उनको जो अपना समझता तोची साधू हाय खरा साधू. नाही तर हे दंपट चाल सके थर्ड क्लास साधू. ही साधू नाही, चौघाती झक मारणार, बोलतात करतात, सांगतात अभंग काय तुकोबा. आणि काय आता काय चाललंय? तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. ये भक्ती, ये भक्ती. पैगंबरांचं म्हणणं आहे, महाराज म्हटले आपण सर्व जाऊ ना मृत्यू पश्चात गाठ भगवंताशी पडे. तो म्हणाला की वेड्या, अरे मैं भूखा था, मैं भूखा था. कोण भूखा है? कोण? समझ रहे नहीं? कोण भूखा? आणि तुम्हाला मला, अरे मी उपाशी होतो, अरे मैं प्यासा था, मैं बीमार था. तू दोन घास दिले नाही, तू दोन घोट पाणी पाजलं नाही मला, तू विचारायला तत्पर्यंत आला नाही, पूछने तक नहीं आया मेरे को, मैं बीमार था. और ये होशियार है, लिखा पढ़ा है, पर ये भूल गया. तू तो सारे सजीवों को खिलाने पिलाने वाला, और तू भूखा. क्या हमारे गरीब की मजा कर रहा है? काय चेष्टा लावली आहे? तूच तर पोषण पोषिंदा आहेस आणि तू कस, तूच तो पाण्याचं नियोजन करणार आणि तू तहानलेला, अरे तूच तर गुण देणार आणि तू आजारी. हे काय काय मजा करते आमची? ही हदीस कुदसी. पैगंबरांचं म्हणणं आहे, मग अल्लाह म्हणे वेड्या, तो जो तुझ्या समाजात, तो जो इथं नांदोऱ्यामध्ये तुझ्या घरी उपाशी होतं ना ते कुटुंब, तू अगर वहां जाता, उनको खिलाता, तो मुझे वहां मौजूद पाहता, मी तिथं भेटलो असतो. तो जो आजारी होता ना बिचारा, पैशाच्या हाडक्या वाचून तुझ्या वॉर्डमध्ये उपचाराला पैसे नव्हते, घरात पडून एक्सपायर झाला, अगर तू उसको मिलने जाता तो मुझे वहां मौजूद पाता. ये जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. ये पहचान है देव की. सोशल एप्लीकेशन है, वरना अल्लाह अल्लाह जिक्र करते बैठे. और इधर ये हुकूक लिबाद की साइड पूरी पार्टी यूजलेस है. मतलब फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून. तबाही है उन नमाजियों के लिए जो छोटी मोटी जरूरत की चीजें लोगों को नहीं देते. सत्यानाश है उन नमाजियों का. इनका नमाजियों का जो लोगों के काम नहीं आते. ये ईद का संदेश है, सोशल ओरिएंटेशन. और मौत तो हम सबको है. मैं आखिर में ये दुआ करता हूँ कि अल्लाह ताला ईश्वर हम सबको सद्बुद्धि दे. इस जीवन का मकसद असल में सत्कर्म सदाचार. अल्लाजी खलकल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला. काय अर्थ आहे? अल्लाहचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हा सर्वांना, प्रत्येकाला हा जन्म आणि हा मृत्यू केवळ आणि केवळ यासाठी दिलाय, हे पाहण्यासाठी दिलाय कि तुमच्यापैकी कौन अच्छे अमल करता है, कौन बेहतरीन अमल करता है. बस जिंदगी एक एग्जाम है और रिजल्ट भी अटल. आपल्या हातात आहे पेपर कसं सोडवायचं.
हा पेपर चांगल्या पद्धतीने सोडू आणि या जगातून जाऊ. पैगंबर साहेब म्हणाले की तुम दुनिया में आए तो रोते हुए. कोणी आले का हसत? कोणी हसत आलं त्या जगात? डिलिव्हरी झाली आहे ना. मी सांगत असतो माझी ओपीडी इथं आहे, डिलिव्हरी रूम तिकडे आहे पलीकडे, आणि इथं मला कळतं डिलिव्हरी झाली म्हणून. कसं काय कळतं? कसं काय कळतं? बोंबलायचा आवाज येतो, समजलं डिलिव्हरी झाली. जोर जोरात बोंबलत डॉक्टर नोट घालतो केस पेपरवर, बेबी क्राईड वेल आफ्टर बर्थ. हे त्याच्या हेल्दी असण्याचं पैगंबरांचं म्हणणं आहे, तुम दुनिया में आए तो रोते भी, दुनिया में खुशियां नाही. ते बोंबलते इकडे पिढी घेऊन आला तो डॉक्टर पेढी. तुम आए रोते भी और दुनिया खुश, मिठाई बाट. तू बोंबलतोय आणि इकडं मिठाई वाटतात. पैगंबरांचं म्हणणं आहे, जीव ऐसे की जब तुम दुनिया से जाओ तो हंसके बोले लेकिन दुनिया रो पडी. याच जीवनाचं सार्थक. उगाच कोणाच्या डोळ्यात पुन्हा करता अश्रू येत नाही. यूं ही कोई किसी के लिए नहीं होता. माय बाप काढणार नाही तर वृद्धाश्रमात ठेवून गेले. ते म्हणतील अशी अवलाद नसली जन्मली तर बघा. हो, राम आहे ना किसी याद रखिएगा. मला असं वाटतं शेवटी या नादोऱ्यातील एखाद्या वारमध्ये जब किसी मुस्लिम का जनाजा निकले तो 18 पगड़ जात के लोगों के आंखों में आंसू आए. क्या क्या भाई, क्या चर्चा. माणूस अनेक हिंदूची यात्रा निघाली ना तर मुस्लिमांच्या डोळ्यात अश्रू आले. काय माणूस काय महाराज होता. बस ये जीवनाचं सार्थक यामध्ये. मला बोलावलं, विचार मांडायची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.